महाराष्ट्रामध्ये तर साजरा होतच आहे, परंतु संपूर्ण देशामध्येही अनेक ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जातो. एक तर स्वातंत्र्याच्या लढ्याला बळकटी आणण्यासाठी, पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक मोठं आंदोलन उभं राहावं. आंदोलन तर सुरू होतं, त्याला अजूनही गती यावी म्हणून लोकमान्य तिलकजी यांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये सर्व जातीच्या सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रित यावं आणि स्वातंत्र्याचं आंदोलन अजूनही मोठं स्ट्रॉंग व्हावं अशा उद्देशाने गणेश उत्सव साजरा करण्यात सुरू झालेला आहे. आणि आज देशभरामध्ये अनेक ठिकाणी गणेश उत्सव साजरा केला जातो. आज मी पुण्यामधल्या दगडूशेठ हलवाईंचा जो गणपती आहे आणि अजूनही इतर जे महत्वाचे गणपती 4-5 आहेत त्या ठिकाणी जाणार आहे. आणि एक तर या गणेश उत्सवाच्या निमित्ताने माझी सर्व भारतीयांना हीच नम्र विनंती आहे की भारताला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी, भारत हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला उभा करण्यासाठी, देशामध्ये असणारी विषमता नष्ट करण्यासाठी, देशामधला जो जातीवाद आहे तो कायद्याने संपुष्टात आलेला आहे, पण अजूनही समाजामध्ये मोठं परिवर्तन होतं ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. रोटी भेटी बेटी व्यवहार वाढलेले आहे. समाजामध्ये दलित आणि सवर्णांमध्ये अत्यंत चांगली दोस्ती अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि सवर्ण समाजातले असंख्य लोक हे दलितांना न्याय मिळावा या भूमिकेचे आहे. तरीही दलितांवरती, आदिवासींवर खेड्यापाड्यामध्ये आज अन्याय होतात. ते सगळे अन्याय दूर करण्यासाठी आम्ही सर्व स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकाने कोणावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षापासून देश विकासाच्या दिशेनं अत्यंत गतिशीलपणे पुढे जात आहे. देशाचा चेहरा मोहरा बदलवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. 10 नंबरवरची इकॉनॉमी 10 वर्षामध्ये 5 नंबरवर आलेली आहे. या 5 वर्षामध्ये आपली इकॉनॉमी अजूनही 2 टप्पे वरती येऊन ती 3 नंबरवर आम्ही आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि देशातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळावा हीच माननीय नरेंद्र मोदींची प्रामाणिक इच्छा आहे. रोडचं डेव्हलपमेंट आहे, रेल्वेचं डेव्हलपमेंट आहे, एअरपोर्टचं डेव्हलपमेंट आहे, कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न आहे. गरिबांना पोटभर खायला मिळालं पाहिजे यासाठी 80 करोड लोकांना फ्रीमध्ये धान्य देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 53 कोटी लोकांचे अकाउंट संपूर्ण बँकांमध्ये उघडण्यात आलेले आहेत. जवळजवळ 11 कोटी लोकांना उज्ज्वला योजनेचं गॅस सिलेंडर मिळालेलं आहे. जवळजवळ 53 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोनही मिळालेलं आहे. अशा अनेक स्कीमच्या माध्यमातून गरिबी रेषेच्या वरती 25 कोटी लोकांना आणण्यामध्ये आम्हाला 10 वर्षात यश आलेलं आहे. अजूनही ज्या ज्या ठिकाणी गरिबी आहे ती गरिबी नष्ट करणं, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं, सरकारी नोकऱ्यांबरोबरच प्रायव्हेट सेक्टरला चांगली मदत करणं आणि उद्योग वाढवून अनएम्प्लॉयड लोकांना कुठंतरी त्यांना एम्प्लॉयमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षामध्ये जवळजवळ 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या. भारत सरकारची अनेक डिपार्टमेंट्स आहेत त्या ठिकाणी 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईप, ओबीसी, दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि ते जनरल कॅटेगरी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळं नक्कीच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये
लोकसभेमध्ये थोडं आम्हाला अपयश आलंय. लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली. जे लोक आहेत त्या लोकांच्या बरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंडिया आघाडीनं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन आपल्या संविधान घेऊन लोकांमध्ये गैरसमज बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या जागा बऱ्याचशा कमी झाल्या. आम्हाला 40 पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण फक्त 17 जागाच आमच्या महायुतीला मिळाल्या आणि जवळजवळ 23 जागांवरती आम्हाला फटका बसला. ही गोष्ट खरी आहे. परंतु विधानसभेमध्ये आता संविधानाचा मुद्दा चालणार नाही. विधानसभेमध्ये चालणार आहे तो मुद्दा हा विकासाचा मुद्दा चालणार आहे आणि त्यामुळं एक तर आम्हाला मराठा आंदोलनाचंही मोठं नुकसान त्यामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 10% आरक्षण त्याला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ज्यावेळेला सवर्ण समाजातून सातत्यानं मागणी होत होती की आम्ही जरी उच्चवर्णीय असलो तरी आमची आर्थिक परिस्थिती सगळ्यांची तेवढी चांगली नाही, त्यामुळे आम्हाला सुद्धा आरक्षण नोकऱ्यामध्ये शिक्षणामध्ये मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे माननीय नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक विकर सेक्शनला 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता जवळजवळ 59% आरक्षण हे आहे आणि बाकीच्या जनरल कॅटेगरीमध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर SC STचं पर्सेंटेज सध्या 16.60% आणि 8.4% SC ST असं 25% त्यांचं पॉप्युलेशन आहे आणि ओबीसीचं पॉप्युलेशन नक्की किती आहे याचा आकडा आपल्याकडे नाही. पण कालेलकर कमिशनच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी 52% ओबीसी असावे असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे हे 52% आणि हे 25% जवळजवळ 77% पॉप्युलेशन हे रिझर्वेशन मिळणार आहे आणि आता त्यामध्ये 10ची वाढ झालेली आहे. त्यामुळे 59.5% आरक्षण हे SC ST ओबीसी दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं क्षत्रिय समाज, महाराष्ट्रातला मराठा समाज, लिंगायत समाज, ब्राह्मण समाज, गुजरात मधला पाटीदार पटेल समाज आहे, हरियाणा मधला जाट समाज आहे, राजस्थान मधला राजपूत आहे, साऊथ इंडिया मधला रेड्डी आहे किंवा असे अनेक जे नायडू आहे, अशा अनेक जातीच्या लोकांना उच्चवर्णीयांना आरक्षणाचा 10% लाभ होतो आहे. मराठा समाजाला तर आरक्षण द्यायचं असेल तर जरांगे पाटील यांचा तीव्र आग्रह आहे की त्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे. पण आता ओबीसी मधून आरक्षण जरी देण्याचा निर्णय राज्य सरकारने तर 10% आरक्षण राज्याचं दिलेलं आहे, पण केंद्राचं आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात नाही आणि राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसी म्हटलं तरी कोर्टाकडून पॉझिटिव्हली त्याला काही पाठिंबा मिळणार नाही. कारण कोर्टाला हा विचार करावा लागेल की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा विचार करताना सगळ्या देशातल्या क्षत्रियांचा विचार करावा लागेल आणि ती प्रोसेस थोडीशी लॉंग प्रोसेस आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने जे आरक्षण 10% दिलेलं आहे ते इम्प्लिमेंट होत आहे. सगळ्या ठिकाणी MPSC आणि सर्व रिक्रुटमेंट मध्ये मराठा समाजाला प्राधान्य मिळत आहे. तर आता ओबीसी मधून आरक्षण द्यायचं असेल तर माझी सूचना मी पूर्वी एकदा बोललो असेल की तामिळनाडूमध्ये 2 कॅटेगरी ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामधली एक कॅटेगरी जी आहे ती मराठा समाजासाठी करून त्यांना ओबीसी म्हणवता येऊ शकेल का, आणि कुणबी समाज हा तर ओबीसी मध्ये आहेच आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची मागणी रास्त आहे की बाबा आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, आम्ही कुणबीच आहोत. पण विदर्भामध्ये कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे, मराठा कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे, त्यांचे ते ऑटोमॅटिकली आरक्षणाला पात्र आहे. परंतु ज्यांचं कुणबी लागलेलं नाही त्यांना मराठा त्यांना आरक्षण मिळणं
आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, आम्ही कुणबीच आहोत. पण विदर्भामध्ये कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे, मराठा कुणबी रेकॉर्डला लागलेला आहे. त्यांचे ते ऑटोमॅटिकली आरक्षणाला पात्र आहे. परंतु ज्यांचं कुणबी लागलेलं नाही त्यांना मराठा त्यांना आरक्षण मिळणं थोडं अडचणीचं आहे. म्हणून याच्यातून काहीतरी मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या धमक्या देऊन चालणार नाही आहे. सरकारलाही त्यांनी सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यांना सहकार्य करण्याची सरकारची भूमिका आहेच आहे. केंद्रामध्ये मी त्यासाठी प्रयत्न करेन आणि मराठा समाजाला कसं आरक्षण मिळू शकेल याचा विचार नक्की आपल्याला करायला काही हरकत नाही आहे. त्यामुळे आता हे विषय आहेत. परंतु या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक 10 ते 12 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. रिपब्लिकन पक्षाला एवढ्या जागा मिळाल्या तर महाराष्ट्रामध्ये दलित मतं जी आहेत, आंबेडकरी मतं जी आहेत, बौद्ध मतं जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आम्हाला चांगली मदत होऊ शकेल. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र दलित मतं आपल्याला मिळाली, परंतु संविधानाच्या गैरसमजामुळं काही मतं ही आम्हाला मिळू शकली नाही. पण या वेळेला मात्र जी दलित बौद्ध मतं आहे ती मोठ्या संख्येनं आपल्याला मिळतील. कारण नरेंद्र मोदी जे हे संविधान बदलणारे नेते नाही, ते संविधान मजबूत करणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी हे काँग्रेस प्रमाणे खोटे बोलणारे नेते नाही, राहुल गांधी प्रमाणे खोटं बोलणारे नेते नाही, ते खरं बोलणारे नेते आहेत. आणि काँग्रेसला जे 60-70 वर्षामध्ये करता आलं नाही ते मोठं काम विकासाचं नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. इकडे दलित समाजाने लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण करण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे, होत आहे. हिंदू मिलच्या ठिकाणी जवळजवळ 3700 कोटी रुपयाची जमीन जी आहे ती जमीन या स्मारकाला दिली आणि तिथं भव्य दिव्य असं स्मारक उभं राहत आहे. 2 वर्षामध्ये त्या स्मारकाचं काम पूर्ण होईल. अशा अनेक कामं जी आहेत ती त्यांच्या काळामध्ये झालेली आहे. दलित समाजाने थोडं इकडं गंभीरपणे विचार करू. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला मतदान करावं असं आपल्याला आव्हान आहे आणि या वेळेला महायुती सत्तेवर येईल असा आम्हाला विश्वास आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आम्ही सगळेजण आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि अजितदादा यांनी बारामतीमधून उभं राहिलंच पाहिजे. जरी लोकसभेमध्ये जरी आपली सीट पडली असली तरी सुद्धा या वेळेला मात्र अजितदादा ते विकास पुरुष आहेत, ते अत्यंत चांगले ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांना बारामतीचा किल्ला जिंकणं त्यांच्यासाठी फार अवघड नाही. त्यामुळे आम्ही सगळे त्यांच्यासोबत ताकदीने उभे राहू आणि अजितदादांना बारामतीतून आम्ही निवडून आणू. तिन्ही पक्षाला माझं आव्हान आहे की आरपीआय कडे आपण लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी बॅलन्सिंग असणाऱ्या मतांचा पक्ष आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला सन्मान देण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये नक्की आम्हाला तिन्ही पक्षाला आमचा फायदा होणार आहे. त्यामुळे आम्हाला तिन्ही पक्षांनी आम्हाला 4-4 जागा ते द्याव्यात. म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये माझा पक्ष आहे, माझे कार्यकर्ते आहेत आणि बॅलन्सिंग मतं जी आहे ती माझ्या पक्षाची आहे. त्यामुळं आम्हाला तिन्ही पक्षांनी त्यांच्या कोट्यातल्या 4-4 जागा त्या द्याव्या आणि 12 जागा आम्हाला मिळाव्या. आम्ही काय 40-50 जागा काय मागत नाही आहे. पण या 3 पक्ष मोठे पक्ष आहेत, आमचा पक्ष छोटा पक्ष आहे, म्हणून आम्हाला 12 जागा द्याव्यात असा आमचा आग्रह आहे. साहेब, आपण लोकसभेत देखील मागणी केली होती की आमच्या पक्षाला 3 ते 4 जागा मिळाव्या. म्हटलं महायुतीने तसा विचार देखील केला नाही. आता तुम्ही 15 जागांची मागणी करते. खरंच विचार होता का तुमच्या पक्षाच्या महायुतीमध्ये? नाही, आता लोकसभेला आम्ही 4 जागा मागितल्या नव्हत्या, तर 2च जागा मागितल्या होत्या. शिर्डी आणि सोलापूर या 2च जागा मागितल्या होत्या. आमचं म्हणणंच हे होतं की आमचा पक्ष देशामध्ये नागालँड आणि मणिपूरमध्ये रेकग्नाइज पक्ष आहे. महाराष्ट्रामध्ये आमची मोठी चळवळ आहे, नामांतराची चळवळ, मंडल आयोगाची चळवळ,
भूमिमुक्ती आंदोलन असेल, झोपडपट्टीच्या संबंधातलं आंदोलन असेल, बेरोजगारांच्या संबंधातलं आंदोलन असेल, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन असेल, महिलांवरच्या अत्याचारावर आणि दलितांच्या अत्याचारावरचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलन आम्ही केलेली आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या पक्षाला राज्यामध्ये रिकग्नायझेशन मिळावं यासाठी 2 जागा द्याव्यात अशी आपली मागणी होती. शिर्डीमध्ये जर मला जागा दिली असती तर माझी जागा निवडून आली असती, सुजय विखे पाटील यांची जागा निवडून आली असती. पण आमच्याकडे काय थोडं बारकाईने लक्ष देण्यात आलं नाही. पण यावेळेला मात्र ते नक्की देतील असा विश्वास आहे आम्हाला. आम्हाला 12 जागा मिळाव्या, थोड्या कमी जागा होतील, परंतु आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत आणि आमचा पक्ष आमच्या सिंबॉलवर लढणार आहे. आमचा पक्ष जो आहे, आमचा पक्ष देशामध्ये आम्हाला गन्ना किसान जे आहे हे सिंबॉल आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यामुळं आमच्या पक्षाच्या तिकिटावर लोक उभे करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आम्हाला वाटतं की एवढ्याला आमचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. तर आपण हिंदू विषय काढला तर बाबासाहेबांचे स्मारक उभं करून दलितांचे प्रश्न सुटणार आहेत. नाही, दलितांचे प्रश्न, दलितांचीच मागणी आहे की बाबासाहेबांची स्मारक झाली पाहिजे. स्मारक होऊन दलितांचे प्रश्न सुटत नाही ती गोष्ट खरी आहे. दलितांच्या मनामधली जी एक प्रचंड मोठी भावना असते की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे दैवत आहे. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आम्हाला हे जे सन्मानाचं जीवन मिळतंय ते मिळालं नसतं. त्यामुळं बाबासाहेबांची स्मारक उभी राहावीत अशी मागणी जनतेचीच असते आणि त्याप्रमाणे सरकारने त्यांच्या मागणीप्रमाणेच स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहे. त्यामुळं स्मारक झाल्यामुळं लगेच त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे असं नाही, पण त्यांच्या मनामध्ये जो बदल आहे तो बदल मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि आम्हीच नाही, अनेक प्रत्येक समाजाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत, महात्मा गांधींचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत, अण्णाभाऊ साठेंचे पुतळे अनेक ठिकाणी आहेत, असे अनेक नेत्यांचे जे पुतळे आहेत ते पुतळे अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणे आम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन आम्ही त्यांच्या भावनांना आनंद देण्यासाठी नक्की आम्ही हे काम करतो आहोत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण किंवा नाव घोषित करा असं म्हटलं जातंय. तुम्हाला कोण वाटते 2024 महायुती? महायुतीचा जो उमेदवार आहे ते आता एकतर तिन्ही पक्ष जे आहे ते त्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा बीजेपी आहे. आता 105 जागा बीजेपीकडे आहे, त्यातल्या 2 जागा आरपीआयच्या सुद्धा आहे. त्यामध्ये 103 जागा बीजेपीच्या, त्या जागा कमल सिंबॉलवर आमचे कॅन्डिडेट उभे होते, पण आमचे 2 कॅन्डिडेट आलेले आहेत. तर 105 जागा त्यांच्याकडे आहेत, 42 जागा अजितदादांकडे आहेत आणि 40 जागा एकनाथ शिंदेकडे आहे. सगळ्यात मोठा पक्ष हा सध्या तरी बीजेपी आहे. तरी एकनाथ शिंदे आपल्या बाजूला 40 आमदार आणि अपक्ष 50 आमदार घेऊन आल्यामुळं सत्ता बदल झालेला आहे. उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्षामध्ये कोसळलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी अत्यंत चांगली जबाबदारी पार पाडलेली आहे. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी, अनेक महत्वाचे निर्णय, आपली लाडकी बहीण आहे किंवा अनेक विकासाचे अनेक जे प्रश्न आहेत ते मार्गी लावलेले आहेत. आता अलीकडे कुठले आंदोलने जास्त वेळ दिवस चालत नाही. एकनाथ शिंदे बरोबर 1-2 बैठका झाल्या की एकनाथ शिंदे, देवेंद्र, अजितदादा पवार यांच्या सहकार्याने बरीचशी आंदोलनं ही लगेच म्हणजे आंदोलन त्यांना न्याय दिल्यामुळं ते आंदोलन झाली नाही. आता एसटी कामगारांचा प्रश्न आहे, त्यांची मागणी होती त्याप्रमाणे त्यांच्या पगारामध्ये वाढ देण्याचा निर्णय ताबडतोब झाला आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये ते त्यांचं आंदोलन थांबलं. त्यामुळे लोकांना जी काय लोकांची अडचण होणार होती दूर झालेली आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचं तर आता महायुतीमध्ये मला असं वाटतं की हाच फॉर्म्युला ठरवला पाहिजे की ज्याच्यात जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री. म्हणजे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत अत्यंत चांगलं काम करतायत, पण ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कमी जागा येतील त्यांचे उपमुख्यमंत्री
अशा पद्धतीने पगारामध्ये वाढ देण्याचा निर्णय ताबडतोब झाला आणि गणेश उत्सवाच्या काळामध्ये त्याचं आंदोलन थांबलं. त्यामुळे लोकांना जी काही लोकांची अडचण होणार होती दूर झालेली आहे. त्यामुळे आता पुढे काय करायचं तर आता महायुतीमध्ये मला असं वाटतं की हाच फॉर्म्युला ठरवला पाहिजे की ज्याच्या ज्या जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री. म्हणजे आता जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत अत्यंत चांगलं काम करतायत, पण ज्याच्या जास्त जागा येतील त्यांचा मुख्यमंत्री आणि ज्यांच्या कमी जागा येतील त्यांचे उपमुख्यमंत्री, अशा पद्धतीनं काहीतरी त्यामध्ये मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे. पण आमच्यामध्ये हा काय वाद सध्या नाही, कारण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचं नाव काय अनाऊन्स होत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा होती की त्यांचं नाव जाहीर करावं, पण त्याला काँग्रेस पार्टीने मोठा विरोध केलेला आहे. कारण काँग्रेस पार्टीच्या जागा सर्वात जास्त निवडून आलेल्या आहे लोकसभेमध्ये. त्यांना ज्या 30 जागा मिळाल्या त्याच्यामध्ये 13 जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत, 9 जागा उद्धव ठाकरेच्या निवडून आलेल्या आहेत आणि कमी जागा लढून शरद पवार यांच्या 8 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळं त्यांचा जो इलेक्टिव्ह रेट आहे तो त्या शरद पवारांचा आणि काँग्रेसचा जास्त आहे. त्या मानाने उद्धव ठाकरे यांच्या 9 जागा आल्या असल्या तरी त्यांचा जो इलेक्टिव्हचा रेट आहे तो त्याचा फार कमी आहे आणि एकनाथ शिंदे यांनी कमी जागा लढून 7 जागा निवडून आणलेल्या आहे. त्यामुळं तर आता मला वाटतं की दोघांचा मुख्यमंत्री काय ठरणार नाही. जेवढ्या सरकार येईल तेवढ्याला कोणाच्या ज्या जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल. तर मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला होता, तो आपटे नावाच्या शिल्पकारांनी बनवला. तर आता मालवण मधलं देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. तो 8 महिन्यातच पुतळा आहे. एक तर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं, तो चुकीच्या कारागिराला किंवा आर्टिस्टला तो पुतळा बनवण्याचा देण्यात आला होता. तो आर्टिस्ट जो आपटे आहे त्याला पकडण्यात आलेला आहे आणि त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे. एवढ्या छोट्या कलाकारांनी एवढं मोठं काम हातामध्ये घेणं अत्यंत चुकीचं होतं. आणि पुतळा जो आहे तो पुतळा त्या ठिकाणी बसवला, त्यामध्ये पंतप्रधानांचा एक चांगल्या भावनेनं पंतप्रधान त्या ठिकाणी आले. नेहमीचा तो कार्यक्रम होता. मालवणच्या त्या पुतळ्याच्या समोर सिंधुदुर्ग किल्ला आहे, समुद्र त्या ठिकाणी आहे आणि एका चांगल्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभा करावा अशा भावनेनं तो पुतळा उभा करण्यात आला. पण तो पुतळा जेवढा कमकुवत बनवण्यात आला होता की तो पडल्यानंतर ते लक्षात आलं की तो पुतळा तेवढा भरीव नव्हता आणि हवा जी आहे ती हवा आल्यामुळं तो पुतळा पडला हे जरी खरं असलं तरी एवढं काही चक्रीवादळ त्या ठिकाणी आलं नव्हतं. चक्रीवादळ आलं तर त्या चक्रीवादळामध्ये अनेक घरं पडतात, बिल्डिंग पडतात, त्यानंतर काय जे डोंगर आहेत ते कोसळतात, पण असं काय मोठं चक्रीवादळ आलं नव्हतं. त्यामुळे तो पुतळा एवढ्या हवेने पडण्याची काही आवश्यकता नव्हती. तो पुतळाच कमकुवत बनवण्यात आला होता. त्यामुळे त्याला जे संबंधित जबाबदार असतील त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमलेली आहे. त्यासाठी पुतळा कसा असावा यासाठी कमिटी नेमलेली आहे आणि याची चौकशी करण्यासाठी सुद्धा एक कमिटी नेमलेली आहे. पोलीस अधिकारी चौकशी करतायत. त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण जो आर्टिस्ट आहे त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली या संबंधातली मागणी आहे. आणि यानंतर कुठलाही पुतळा बसवताना तो पुतळा अशा पद्धतीनं कुठे पडेल असं नाही. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एवढे पुतळे बसवण्यात आले, पण असा हवेने पडलेला पुतळा पहिल्यांदाच आपण पाहिलेला आहे. त्यामुळं एक मोठी चूक झालेली आहे आणि प्रधानमंत्र्यांनी त्यासाठी माफी मागितलेली आहे. त्या माफीवर सुद्धा विरोधकांनी राजकारण केलेलं आहे. त्यामुळं माफी मागितलेली आहे त्यांनी. तर आता आणि त्यांनी आता माफी मागितली तर जनतेची माफी मागा असं संजय राऊत म्हणतायत. माफी मागितली, पुतळा पडलेला आहे, माफी मागितली म्हणजे सगळ्यांची माफी मागितलेली आहे. त्यामुळे प्रत्येक शब्दामध्ये किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. एवढ्या मोठ्या पंतप्रधानांनी माफी मागितलेली आहे आणि पण आता त्या ठिकाणी जो बसवण्यात येईल पुतळा, तो पुतळा बसवायचा असेल तर दिल्लीमध्ये
राम सुतार हे आपले मराठी मोठे कलाकार आहे, सारंग नावाचे मुंबईमध्ये मोठे कलाकार आहे. अशा मोठ्या कलाकाराला ते काम द्यावं. आणि पुतळा हा जो आहे तो हा अत्यंत स्ट्रॉंग असा पुतळा, तो कधी चक्रीवादळ आलं तरी पडणार नाही असा पुतळा त्या ठिकाणी उभा करावा अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी एक माझी सूचना आहे की मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय कमिटी जी आहे पुतळा बनवण्यासाठी सर्व पक्षाच्या एका नेत्याला घेऊन आणि काही एक्सपर्ट लोकांना घेऊन एक समिती बनवावी, जेणेकरून सगळ्यांच्या सूचनांचा त्यामध्ये विचार करता येऊ शकेल. आपण 10 लाख नोकऱ्यांचा उल्लेख चला केला. चला प्रश्न आहे, आपण आता बोलताना 10 लाख नोकऱ्या दिल्याचा उल्लेख केला, पण आश्वासन 2 कोटीचं होतं सर दरवर्षी. काय काय आपण 10 लाख नोकऱ्या दिल्याचा उल्लेख केला नोकऱ्या देशामध्ये मोदी सरकारने. काय म्हणाले का? 10 लाख नोकऱ्या दिल्याचं हा? 10 लाख नोकऱ्या दिल्याचा उल्लेख केला. अच्छा, 10 लाख नोकऱ्या म्हणजे गेल्या वर्षी आम्ही जाहीर हा? वर्षाला 2 कोटी देण्याचं आश्वासन होतं. नाही 10 लाख लोकांना आम्ही प्रत्येक महिन्याला 70,000 75,000 अशा वर्षभरामध्ये नोकऱ्या दिलेल्या आहेत. आणि जवळजवळ 10 लाख लोकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत एका केंद्र सरकारच्या. प्रत्येक कार्यक्रमाला मी अनेक ठिकाणी गेलेलो आहे, प्रत्येक महिन्याला गेल्या होती इलेक्शनच्या अगोदर. तर त्या 10 लाखाचं टार्गेट होतं ते पूर्ण केलेलं आहे. म्हणजे 10 लाख नोकऱ्या अनाऊन्स केल्या. एनडीएची खूप जुनी मित्रपक्ष आहे, पण त्यांना रिप्रेझेंटेशनचा चान्स अजूनही व्यवस्थित इतका पाहिजे तितका मिळालेला नाही. तर अशा सिच्युएशन मध्ये जो ग्राउंडवर जो कार्यकर्ता आहे तो नाराज नाही का झालेला, की त्याला तितका नाही, कार्यकर्त्यांना नाराज आमचे आहेत, पण आमचे कार्यकर्ते सत्तेच्या पदावर जगणारे कार्यकर्ते नाही. ते सत्तेशिवाय जगण्याची त्यांच्यामध्ये हिंमत आहे. आणि आम्हाला अनेक वेळेला काय मिळतही नाही. तरी एक मुवमेंट आपण सुरू केली पॅन्थरची, आणि त्या पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहे. माझा त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळं त्यांनी सत्ताची पदं काही द्यायला पाहिजेत, पण तेवढी पदं मिळत नाही आहे. एक तर ती पदं आम्हाला मिळायला पाहिजे. मी आता काय केंद्रामध्ये मंत्री आहे, तर केंद्राची काय पदं आम्हाला मिळाली पाहिजेत आणि राज्याची काय पदं मिळाली पाहिजे. पण आता राज्याची पदं मिळायला आता काय इलेक्शन पुढच्या महिन्यात अनाऊन्स होईल आता. पण तरी काही कमिट्या देऊ असं आश्वासन देवेंद्रजींनी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. तर काय लोकांना आता संधी मिळाली तर ती मिळाली पाहिजे असं माझं मत आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी तिथं केंद्रामध्ये मंत्री आहे, त्या कार्यकर्त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आता ज्या वेळेला कॉर्पोरेशन निवडणूक येईल त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष एक 20-25 तरी जागा मागेल. आणि मागच्या वेळेला आम्हाला 13 जागा त्या दिल्या होत्या, आणि त्यातल्या किती निवडून आल्या होत्या? त्यामध्ये 5 निवडून आल्या होत्या. आणि 5 वर्ष आम्हाला डेप्युटी मेयरपद आपल्याला मिळालेलं आहे ते. त्यामुळे अनेक ठिकाणी काय थोडे काही कमिट्यावर डेप्युटीशी आहे, काही कमिट्यावर संधी मिळालेली आहे, पण जेवढी मिळायला पाहिजे तेवढी मिळालेली नाही आहे. पुढे त्यासाठी आपण प्रयत्न करू. सर रितेश राणे को लेकर सर, जिस तरह से मुस्लिम एक बड़ी तादाद में आपके साथ में जुड़े हैं पार्टी के साथ, जिस तरह से कुछ पिछले महीनों से रितेश राणे मस्जिदों में घुसकर मारने की बात कर रहे हैं या मोहम्मद पैगंबर के ऊपर जो बात कर रहे हैं, उसको लेकर आप? मुझे लगता है कि कोई भी हो, नीतीश राणे बीजेपी के स्पोक्स पर्सन है, नौजवान है, बहुत एक्टिव है. नारायण राणे के वो लड़के भी है, तो नारायण राणे की तालीम में तैयार हुए, इसीलिए थोड़ा सा ज्यादा स्ट्रांग खुंगार है. लेकिन मुझे लगता है कि किसी धर्मगुरु ने किसी का अपमान करना ठीक नहीं है. मोहम्मद पैगंबर ये मुस्लिम धर्म के संस्थापक थे, तो उनके ऊपर इसी तरह की टीका टिप्पणी करना ठीक नहीं है. जिस महाराज ने ऐसी टिप्पणी की है, समाज में कोई विवाद पैदा करना ये हिंदू धर्म का काम नहीं है. हिंदू धर्म भी सिखाता है कि भाईचारा से सिखाता है. इसीलिए मुझे लगता है कि इसी तरह की विवादित जो बातें उसको छोड़कर हम सब लोगों ने देश को सामने रखकर, नरेंद्र मोदी जी को सामने रखकर, जो भी बीजेपी के नेता है उन्हें काम करने की आवश्यकता है. मोहम्मद पैगंबर के खिलाफ कोई बोलने की आवश्यकता नहीं है. सर आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत,
महायुतीच्या माध्यमातून तुमच्या पक्षाला तुम्ही किती जागांची मागणी सांगितली का तुम्हाला? ऐकलं. उशिरा आले. कोणत्या जागांची मागणी करणार? मागण्या जागेची लिस्ट आम्ही देऊ, विषय नाही. सर आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत तर महायुतीच्या माध्यमातून तुमच्या पक्षाला तुम्ही किती जागांची मागणी सांगितली का तुम्हाला? ऐकलं. उशिरा आले. कोणत्या जागांची मागणी करणार? मागण्या जागेची लिस्ट आम्ही देऊ, विषय जागांची लिस्ट आम्ही बनवतो. SC/ST उपवर्गीकरणासंदर्भात काही केंद्राकडे मागणी करणार आहोत. आता SC/STच्या संबंधामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आलेला आहे, काही राज्यांनी कॅटेगरायझेशन करण्याचा निर्णय घेतला होता आणि सुप्रीम कोर्टाने 15-20 वर्षापूर्वी त्याला विरोध केला होता की असं कॅटेगरायझेशन करणं शक्य नाही. तर महाराष्ट्रामध्ये शेड्यूल कास्टचे 59 जाती आहे आणि देशामध्ये 1200 जाती शेड्यूल कास्टचे आहे. त्यामुळे कॅटेगरायझेशन करायचं म्हटलं तर कसं करायचं म्हणून सुप्रीम कोर्टाने त्याला विरोध केलेला होता. पण आता अलीकडे सुप्रीम कोर्टाचं एक ओपिनियन असं आलं की जर राज्यांना कॅटेगरायझेशन करायचं असेल तर त्यांनी ते करावं, अशा पद्धतीचा त्यांचा निर्णय आला. आणि क्रिमिनल एअरच्या संबंधामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. SC/STला सुद्धा क्रिमिनलची पद्धत लावावी. ताबडतोब आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना भेटलो आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे आरक्षण आहे ते जातीच्या आधारावर आहे. जरी कायद्यानं जाती संपल्या असल्या तरी अजूनही समाजामध्ये जाती व्यवस्था आहे. खेड्यापाड्यामध्ये अजून आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश नाही आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या पाणवठ्यावर पाणी प्यायला मिळत नाही आहे. अजूनही दलितांवरती खेड्यापाड्यामध्ये अत्याचार होतात. देशामध्ये आकडेवारी काढली तर एका वर्षाला 60,000च्या वरती सगळे अत्याचार होतात म्हणजे अनेक राज्यामध्ये. त्यामुळं जोपर्यंत जाती व्यवस्था संपत नाही तोपर्यंत आमचं आरक्षण हे जातीच्या आधारावर असलं पाहिजे. म्हणजे आहे ते दिलेलं आहे ते सुरुवातीला. आणि ओबीसीचं आरक्षण आहे ते जातीच्या आधारावर दिलं असलं तरी हा समाज थोडासा SC/ST पेक्षा थोडा जास्त धन आहे म्हणून त्यांना क्रिमिनलची पद्धत लावली. आणि 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्या ओबीसीना आरक्षण मिळतंय. सगळ्या ओबीसीना आरक्षण मिळत नाही. आता मराठा समाजाला आरक्षण देताना ज्यांचं 8 लाखाच्या आतमध्ये उत्पादन आहे अशा मराठा कुटुंबातल्या मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की हे जे आरक्षण आहे आमचं SC/STचं ते आरक्षण जातीच्या आधारावर आहे. जोपर्यंत जाती व्यवस्था संपत नाही तोपर्यंत आमचं आरक्षण जे आहे ते जातीच्या आधारावर आमचं आहे. आणि जर उद्या असा एखादा विषय आला आमचं आरक्षण जे आहे ते आमच्या टक्केवारीप्रमाणे आहे. आम्ही 15% आता थोडी संख्या वाढलेली आहे. 15% आमची पॉप्युलेशन होती 50 मध्ये, त्यामुळे आम्हाला 15% आरक्षण मिळालं. आदिवासीचं पॉप्युलेशन 7.5% होतं, त्यांना 7.5% आरक्षण मिळालं. आता 22.5% आरक्षण SC/STला होतं. आता आमचं पॉप्युलेशन घराच्या जनगणनेप्रमाणे 25% आहे. 16.6% शेड्यूल कास्ट आहेत आणि 8.4% शेड्यूल ट्राईब आहेत. आता आम्ही 25% असलो तरी आम्ही काय वाढवून मागत नाही. आमचं जे 15% आम्हाला आहे ते आम्हाला मिळावं. आणि जर उद्या असं झालं की सगळ्या जाती व्यवस्था संपुष्टात आणल्या तर जातीच्या आधारावर आमचं 15% आम्हाला द्या आणि 7.5% आदिवासींचं आम्हाला आदिवासींना द्या आणि बाकीच्या सगळ्या जाती जेवढ्या आहेत त्यांना वाटून घ्या. दुसऱ्यांना आरक्षण मिळवणं ही भूमिका आमची अजिबात नाही आहे. त्यामुळं मी सगळ्यात अगोदर मागणी केली की सगळ्या समाजात गरीब लोकांची संख्या आहे. त्यामुळं आमच्या आरक्षणाला दखल आणि आमच्या SC/STला क्रिमिनल पद्धत लागणार नाही. चला शिवाजी साहेब कोण एक शेवटचा हा जात प्रमाणपत्र ओबीसी जात पडताळणी ओबीसी नाही सगळ्या ओबीसीला मुदत दिली आपल्याला माहिती आहे ना. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची हा जात पडताळणी जी आहे ते त्यामध्ये आता थोडीशी काहीतरी नवीन शॉर्टकट अशी पद्धती आणणं अत्यंत आवश्यक आहे मुलांना. आणि हा म्हणजे ओबीसीना काहीतरी मुदतवाढ दिलेली आहे. नाही ओबीसीना मुदतवाढ दिली चांगली गोष्ट आहे पण शेड्यूल अजून मिळाली नाही. अजून मिळाली नाही त्यांना ओबीसीना पण नाही. 6 महिन्याची मुदत मिळाली SC/STला नाही मिळाली. मिळाली नाही म्हणतात त्यांना पण ओबीसीला पण नाही मिळाली आणि SC/STला पण नाही मिळाली. बाकीचे मराठा समाजाच्या संदर्भात जे आता आरक्षण दिले कुणबी मराठ्यांना त्यांना मिळालेली 6 महिन्याची मुदतवाढ.
पण ती एससी एसटी ला देखील मिळावी, ओबीसीला मिळावी असं हा तर ठीक आहे. आता जे मराठा समाजाला जशी 6 महिन्याची मुदत वाढवून दिलेली आहे, त्याप्रमाणे SC ST आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 6 महिन्याची मुदत वाढवून द्यावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना बोलेन. आणि ही जी पद्धत आहे, ही पद्धत यासाठी आवश्यक आहे की बरीचशी सर्टिफिकेट बोगस आणून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे व्हॅलिडिटी जी आहे ती व्हॅलिडिटी अत्यंत महत्वाची आहे, पण ती सगळ्या मुलांना मिळाली पाहिजे. आता अनेक मुलांचं असं आहे की त्यांना ऍडमिशन मिळतंय त्या शेड्यूलच्या कोट्यामध्ये आणि त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही, तर त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होतंय. त्यामुळे ती शॉर्टकट मध्ये कशी ती व्हॅलिडिटी देता येऊ शकेल याची एखादी पद्धतीसाठी मी एकदा अधिकाऱ्यांची बैठक मी ठेवणार आहे आणि याच्यातून कसा मार्ग लवकर काढता येऊ शकेल.